नमस्कार मित्रांनो. उपकेंद्र लेवलला प्रत्येक महिन्याला जन आरोग्य समितीची मीटिंग घेणे बंधनकारक आहे. ज्या मीटिंगला आपण जास मीटिंग देखील असं म्हणतोय. ही सभा प्रत्येक महिन्याला घ्यावी लागते. या सभेचं आदर्श इतिवृत्त कसं लिहावं? ही सभा घेतल्यानंतर आपल्याला ठराव घ्यावे लागतात, विषय घ्यावे लागतात आणि त्याचं प्रोसाइडिंग लिहावं लागतं. म्हणून हे आदर्श प्रोसाइडिंग कसं असावं याची माहिती घेण्याचा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करूया. स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे आपण या ठिकाणी बघूया. सुरुवातीला जन आरोग्य समिती मीटिंग आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, इथे आपल्या उपकेंद्राचं नाव द्यायचं आहे. त्यानंतर आज दिनांक, जो काही तुमच्या मीटिंगचा दिनांक असेल तो दिनांक या ठिकाणी मेन्शन करावायचा आहे. रोजी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, येथे उपकेंद्राचं नाव टाकायचं आहे. येथे जन आरोग्य समितीची सभा घेण्यात आली. सदर सभा माननीय अध्यक्ष यांचं आपल्याला या ठिकाणी नाव लिहायचं आहे आणि कंसात सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. माननीय अध्यक्ष यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत केले आणि मीटिंगच्या उद्देशाबद्दल सांगितले व मीटिंगला सुरुवात करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला या समितीचे सचिव समुदाय आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य उपकेंद्रात दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेबद्दल माहिती दिली. जसं की आरोग्य शिक्षण हा आरोग्य व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. शिक्षणामुळे लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता येते आणि ते योग्य निर्णय घेऊ शकतात. उदाहरणार्थ योग्य आहार, व्यायाम, तणाव व्यवस्थापन याबाबत माहिती मिळाल्यास लोक आपले आरोग्य सुधारू शकतात. म्हणून स्थानिक शाळांमध्ये आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. गावाच्या चांगल्या आरोग्यासाठी व स्वच्छतेसाठी आरोग्यविषयक ध्येय धोरणे निश्चित करण्यासाठी जन आरोग्य समितीच्या सदस्यांची ही बैठक आहे किंवा या बैठकीचा हा महत्त्वाचा उद्देश आहे. तर या मीटिंगबद्दल आपण या ठिकाणी सुरुवातीला स्पष्ट सांगितलंय. आता या ठिकाणी मीटिंगला सुरुवात करायची आहे. विषय क्रमांक 1 आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे व कायम करणे. ठराव क्रमांक 1, मागील सभा दिनांक, इथे मागची सभा जी तुमची झाली असेल तो दिनांक मेन्शन करावायचा आहे. रोजी घेण्यात आले. समितीचे सचिव CHO यांनी मागील सभेचे इतिवृत्त व जमा खर्च वाचन केले. सर्वांनी इतिवृत्ताला व जमा खर्चाला मंजुरी दिली. हा आपला एक विषय झाला आणि एक ठराव क्रमांक झाला. आता याला सूचक आणि अनुमोदक लागतो. म्हणून आपल्या मीटिंगमध्ये जे सदस्य असतील त्यापैकी 2 सदस्य आपल्याला या ठिकाणी त्यांची नावं लिहायची आहेत. सूचक आणि अनुमोदक यामध्ये तुम्ही तुमच्या समितीमध्ये जे सदस्य असतील त्यांचं कोणाचे नाव मेन्शन करू शकता. आता विषय क्रमांक 2 बघूया. तुम्ही विषय कुठलेही घेऊ शकतात. मी उदाहरणादाखल या ठिकाणी विषय तुम्हाला दिलेले आहेत. विषय क्रमांक 2, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना EKYC करिता जनजागृती करून जास्तीत जास्त EKYC करण्याबाबत. इथे प्रधानमंत्री जरा नाव टायपिंग मिस्टेक आहे, करेक्शन करून घ्या. आता आपल्याला EKYC करावायची आहे. उपकेंद्र लेवलला आशा, ANM, MPW यांच्या मार्फत EKYC केल्या जाते आणि ती आपल्याला 100% करणे बंधनकारक असल्यामुळे हा विषय आपल्याला समितीमध्ये का घ्यावायचा आहे, जेणेकरून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, इतर मान्यवरांची मदत घेऊन आपण जास्तीत जास्त लोकांना एकत्रित करून कॅम्पच्या माध्यमातून KYC करता येईल. म्हणून आपल्याला या मीटिंगमध्ये हा विषय घेणे आवश्यक आहे. ठराव क्रमांक 2, गावात, वाडी, वस्ती, नगरमध्ये सदरच्या योजनेची जनजागृती करणे व लोकांना योजनेचे महत्त्व पटवून देऊन पात्र लाभार्थी यांना उपकेंद्र येथे EKYC करिता पाठविणे, तसेच आशामार्फत गावात EKYC करिता कॅम्प आयोजित करावे, जेणेकरून जास्तीत जास्त EKYC चे काम होईल. तर हा आपला विषय क्रमांक 2 ठराव क्रमांक 3 झाला. परत इथे आपल्याला सूचक आणि अनुमोदक आवश्यक आहे. विषय क्रमांक 3, आपणा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये HPV लसीकरण चालू आहे. 9 ते 14 वयोगटातील मुलींना आपण ही लस देतो. तर विषय क्रमांक 3, HPV लसीबाबत. ठराव क्रमांक 3, या महिन्याच्या 13/10/25 रोजी HPV लसीकरण बाबत पालक सभा घेण्यात आली. सर्व पालकांची परवानगी घेऊन लसीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. दिनांक 14/10/25 रोजी HPV लसीकरण करण्यात आले. एकूण 9 ते 14 वयोगटातील 25 मुलींना लस देण्यात आली. तसेच दुसऱ्या दिवशी भेट देऊन पाठपुरावा करून तपासणी करण्यात आली. कोणत्याही विद्यार्थिनीला साईड इफेक्ट किंवा त्रास झालेला नाही. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. इथे जे मी तुम्हाला दिनांक दिलेला आहे ते दिनांक तुम्ही या ठिकाणी बदलू शकता किंवा त्याच्यात थोडं बहुत मॉडिफिकेशन देखील तुम्ही करू शकता. परत आपल्याला सूचक आणि अनुमोदक आवश्यक आहे. त्यानंतर विषय क्रमांक 4 आहे उपकेंद्र बळकटीकरण खर्चास मंजुरी घेण्याबाबत. आता इथे मी बळकटीकरण म्हणालो, तुमचा योगाचा खर्च असेल किंवा रिचार्जचा खर्च असेल किंवा स्वच्छतेचा खर्च असेल, ज्या हेड खाली तुम्हाला खर्च घ्यावायचा आहे त्या हेडचे तुम्ही या ठिकाणी नाव देऊ शकता.
ठराव क्रमांक 4, कायाकल्प पुरस्कार प्राप्त 50,000 रुपये जमा झाल्याबाबत माहिती देण्यात आली व एकूण 36,383 रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली. या खर्चामध्ये खिडकीला जाळी बसवणे, नळ फिटिंग करणे, स्वच्छता वस्तू खरेदी करणे, स्टेशनरी साहित्य खरेदी करणे इत्यादी खर्च करण्यास परवानगी मिळावी. आता तुम्ही या ठिकाणी खर्चाची अमाऊंट पण वेगळी टाकू शकता आणि जो खर्च तुमचा ज्या विषयावर होणार आहे ते विषय देखील तुम्ही या ठिकाणी वेगळे टाकू शकता. याच्यामध्ये तुम्हाला मॉडिफिकेशन करता येते. तुमचा खर्च त्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या मध्ये होणारा जो खर्च असेल त्याचा अंदाजित आपल्याला खर्चाची या मीटिंगमध्ये आपल्याला मंजुरी घ्यावयाची आहे. परत सूचक आणि अनुमोदक आपल्याला आवश्यक आहेत. मी आशा आणि MPW असं टाकलंय, तुम्ही त्यात बदल करू शकता. विषय क्रमांक 5, सर्व ग्रामस्थांचे आभा कार्ड काढण्याबाबत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यक्तींचे आभा कार्ड काढणे बंधनकारक आहे. ठराव क्रमांक 5, सर्व नागरिकांचे आभा कार्ड काढण्यासाठी उपकेंद्र येथे रुग्ण तपासणीकरिता येताना सर्व रुग्णांनी आधार कार्ड घेऊन येण्यास आवाहन करणे, जेणेकरून रुग्ण तपासणीला आल्यानंतर त्यांच्याकडून ताबडतोब आभा कार्ड काढणे शक्य होईल. रुग्ण तपासणी करून सर्वांचे आभा कार्ड काढणे आवश्यक असल्याने आपल्या स्तरावरून आवाहन करण्यात यावे. म्हणजे आपण या ठिकाणी माननीय अध्यक्ष सरपंच मॅडमला आवाहन करतोय की ग्रामपंचायत स्तरावरून आपण जास्तीत जास्त जनजागृती करावी. आम्ही कर्मचारी म्हणून देखील करतो, आपण देखील करावे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक रुग्ण तपासणीकरिता आधार कार्ड घेऊन येतील आणि आधार कार्ड आणल्यानंतर आपण त्या ठिकाणी आभा जनरेट करू शकतो. विषय क्रमांक 6, उपकेंद्र. इथे आपल्या उपकेंद्राचं नाव लिहायचं आहे. येथे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत. आता तुम्हाला ग्रामपंचायतून कुठले विषय हवे असेल ते तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. मी पाण्याचा विषय मेन्शन केला. इथे डिजिटल SB मीटर असू शकते, तुमच्या कार्यालयाला लागणारा रेन हार्वेस्टिंग विषय असू शकतो किंवा इतर रंगरंगोटी असू शकते किंवा इतर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट लागणार आहेत, काही वस्तू लागणार आहेत, तर त्या देखील तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ठराव क्रमांक 6, उपकेंद्र येथे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसून ग्रामपंचायत कार्यालयाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याकरिता अनुदान मंजूर झाले आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी, यावर माननीय सरपंच किंवा अध्यक्ष यांनी लवकरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती दिली. परत सूचक आणि अनुमोदक. तर इत्यादी 6 विषय या व्हिडिओच्या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न केला. तुम्ही याच्यामध्ये अजून कितीही विषय वाढू शकता. तुमच्या सभेमध्ये जेवढे विषय होतील तेवढे विषय तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. आजच्या सभेमधील वरील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली व खेळीमेळीच्या वातावरणात सभेची सांगता सचिव यांनी उपस्थितांचे आभार मानून अध्यक्ष यांच्या परवानगीने सभा समाप्त करण्यात आली. तर इत्यादी विषय या ठिकाणी हाताळण्यात आलेले आहेत. तुम्ही खर्चाच्या बाबतीत असेल, इतर जनजागृती असेल किंवा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चालू आहे, ते आपल्याला HB करणे तपासणी करणे आवश्यक आहे, त्याकरिता देखील तुम्ही विषय घेऊ शकता. ग्रामपंचायतीकडून डिजिटल HB मीटर किंवा मशीन मिळण्यासाठी विनंती करू शकता किंवा लागणारा त्यासाठी स्ट्रीप वगैरे यासाठी देखील तुम्ही विषय घेऊ शकता. असे अनेक विषय आपण घेऊ शकतो जे आपल्या उपकेंद्र लेवलला आवश्यक आहेत. आपल्याकडे कायाकल्प NQSची तपासणी होती, आपण त्यामध्ये सहभाग घेतला असेल तर अतिरिक्त आपल्याला काय काय वस्तू लागणार आहेत, ज्या खर्चाच्या बाबी आहेत त्या आपण ग्रामपंचायतीला विनंती करू शकतो. या सभेच्या माध्यमातून ठराव घेऊन आपण विनंती करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जन आरोग्य समितीची सभा कशी घ्यावी आणि त्याचा आदर्श प्रोसाइडिंग कशा पद्धतीने लिहावे थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सर्वांना ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि माहिती आपणास आवडली असेल तर ही माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.